नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं 365 डेज ऑफ माय लाईफच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण वेळात वेळ काढला आणि म्हटलं आज आपल्या गाड्यांमध्ये ना लग्नाच्या वेळेचं काय काय सामान पडून राहिलं ना ते जरा साफ करून घेऊया। कारण लग्न आधीपासून 4 दिवस आणि लग्न झाल्यानंतर पुढचे 5 दिवस आपण अजिबात गाड्यांना हात लावला नव्हता। तर गाड्यांमध्ये सामान हे सगळं यानानेच भरून ठेवलं होतं आपल्या। तर डिकी उघडली, बघितलं तर आपल्या लग्नाला वापरलेले फेटे अर्धे भरून ठेवले होते आणि अर्धे फेटे ते यूज पण केले नव्हते। यार फेट्यांचं भरपूर नुकसान झालं आपलं। ऍक्च्युली हे फेट्यांचं कापड ना आपण आपल्या लग्नात आपल्या पाहुण्यांना आपल्या जवळच्या मंडळींना फेटे बांधण्यासाठी घेतलं होतं। पण किती पण लग्न वेल ऑर्गनाइज असलं ना तरी काय ना काहीतरी धावपळ असतेच असते प्रत्येकाची। तसंच झालं आपल्यासोबत पण। आपली धावपळ असल्यामुळे आपण अर्ध्या लोकांना फेटे बांधले आणि अर्ध्या लोकांना फेटे बांधायचे राहूनच गेले। तर आता काय हे कापड दुकानवाले तर रिटर्न घेणार नाहीये, तर आपण म्हटलं हे कापड नेऊन नीट घरात ठेवूया। कारण आपल्या जेव्हा पाहुण्या मंडळींचं किंवा आपल्या मित्रांचं लग्न असेल आपण त्यांना हे कापड देऊ, म्हणजे हे वेस्ट होणार नाही। आणि नुसते फेटेच नाही तर आपण हळदीला कुर्ते सुद्धा मागवले होते, ते सुद्धा अर्धे असेच वेस्ट गेले होते। तर त्यांना सुद्धा आपण नीट बांधून वगैरे पॅक करून ठेवलं। आणि आज आपली नवीन बोलेरो ना आपण सोडणार असतो अंडरकोट साठी, जेणेकरून ती सडू नये खालून म्हणून। तर त्यासाठी आपण सगळ्यात पहिलं म्हटलं गाडी वॉशिंगला नेऊया। तर आपण घेऊन गेलो होतो साळगावला, वॉशिंग वगैरे करून आणली। त्यानंतर आपली गाडी पाठवून दिली अंडरकोट साठी। सो फायनली असा होता आजचा आपला दिवस। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।